एक लहान मुलगा असतो. तो त्याच्या आईवडिलांसोबत बाजारात जातो. अ लिटल बॉय गोज टू द मार्केट विथ हिज मदर अँड फादर. गोज म्हणजे जाणे. तो कुठे जातो? मार्केटमध्ये त्याच्या आईवडिलांसोबत जातो. अ लिटल बॉय गोज टू द मार्केट विथ हिज मदर अँड फादर. त्या दुकानामध्ये अनेक खेळणी अशी लटकलेली असतात. There are many toys hanging in the shop. There are many toys hanging in the shop. Hanging म्हणजे लटकलेली असतात. काय लटकलेलं आहे? टॉईज. टॉईज हँगिंग इन द शॉप. तो मुलगा त्या खेळण्यांकडे पाहतो. The boy looks at the toys. The boy looks at the toys म्हणजे त्या खेळण्यांकडे बघतो. लुक म्हणजे पाहणे. तो त्याच्याकडे बोट दाखवून म्हणतो. He points at them and says. He points म्हणजे बोट दाखवणे. पॉइंट म्हणजे बोट दाखवणे. He points at them and says, Mama, I want that toy. मम्मा आय वॉन्ट दॅट टॉय म्हणजे मला हे खेळणं हवं आहे. ते खेळणे घेण्यासाठी तो हट्ट करू लागतो. ही बिगिन्स टू एन्सिस्ट. ही बिगिन्स टू एन्सिस्ट ऑन बाईंग इट. एन्सिस्ट करणं म्हणजे काय करणं? हट्ट करणं. बाय म्हणजे खरेदी करण्यासाठी तो हट्ट करू लागला. ही बिकम्स स्टबर्न अँड डज नॉट वॉन्ट्स टू मूव्ह. तो हट्टी होतो आणि तिथून हलायला तयार होत नाही. ही कीप्स एन्सिस्टिंग. एन्सिस्ट करणं म्हणजे हट्टच करत राहतो. ही कीप्स एन्सिस्टिंग. मला आत्ताच्या आत्ता पाहिजे. मला आत्ताच ते खेळणं पाहिजे. आय वॉन्ट इट नाव. आय वॉन्ट इट नाव. मग त्याची आई त्याला म्हणते. हिज मदर सेज. तो बॅट आणि बॉल आहे. आपल्या घरी आधीच आहे तो. This is a bat and a ball. We already have them at home. This is a bat and ball. We already have them at home. ती त्याला शांत करण्याचा आणि समजवण्याचा खूप प्रयत्न करते. She tries to calm him and explain. शी ट्राईज म्हणजे काय? ती खूप प्रयत्न करते. द बॉय इज स्टील स्टबर्न. ही कीप्स एन्सिस्टिंग म्हणजे सारखं हट्ट करत राहतो. कीप्स एन्सिस्टिंग म्हणजे सतत हट्ट करत राहतो. अँड स्टार्ट क्राईंग. ही स्टार्ट टू क्राय. त्याचे वडील त्याच्या बाजूला बसतात आणि हळूच म्हणतात. हिज फादर सिट डाऊन बिसाइड हिम अँड जेंटली सेज. आपण आत्ता ते घेणार नाही. आपण ते दुसऱ्या दिवशी घेऊ. वी विल नॉट बाय इट नाव. वी विल नॉट बाय इट नाव. बाय म्हणजे खरेदी करणार नाही. आत्ता खरेदी करणार नाही. वी विल बाय इट. वी विल बाय इट सम अदर डे म्हणजे आपण ते दुसऱ्या दिवशी घेऊया. थोड्या वेळाने तो मुलगा शांत होतो. आफ्टर सम टाईम. आफ्टर सम टाईम म्हणजे थोड्या वेळाने. द बॉय बिकम्स क्लॅम म्हणजे तो मुलगा शांत होतो. क्लॅम म्हणजे काय? शांत होतो. तो रडणे थांबवतो आणि आई वडिलांचे ऐकतो. रडणे थांबवतो म्हणजे ही स्टॉप्स क्राईंग अँड लिसन टू हिज पॅरेंट्स. ही स्टॉप क्राईंग अँड लिसन टू हिज पॅरेंट्स. लिसन म्हणजे ऐकतो. स्टॉप म्हणजे थांबतो. देन मग ते पुन्हा बाजारात एकत्र चालू लागतात. बाजारामध्ये चालू लागतात म्हणजे देन दे कंटिन्यू वॉकिंग. देन दे कंटिन्यू वॉकिंग इन द मार्केट टुगेदर म्हणजे ते पुन्हा बाजारामध्ये एकत्र चालू लागतात. कंटिन्यू म्हणजे पुन्हा.